तर अशी असते मंत्र्यांच्या गावची यात्रा, म्हणजेच आमच्या बोरटवाडी गावची छोटीशी यात्रा. मान तालुक्यातील छोटस आमचं गाव, त्याचं नाव बोरटवाडी, आणि आमच्या गावची लोकसंख्या काय फक्त 500 ते 600 असेल. आणि भरपूर वर्षापासून आमच्या गावात मर्याई देवीची यात्रा भरते. आणि दरवर्षी आमच्या गावचा रथोत्सव सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते रथोत्सव सोहळा आमच्या बोरटवाडी गावामध्ये पार पडतो. पण यावर्षी काही कारणास्तव त्यांना धाराशिव इथं सभा असल्यामुळं येता आलं नाही. पण तरी पण भाऊंचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं. भाऊंचे मोठे बंधू अंकुशभाऊ गोरे, त्यांच्या पत्नी भारतीताई गोरे आणि जयभाऊंच्या पत्नी सोनियाताई गोरे पण उपस्थित होत्या. आमच्या गावचे ग्रामदैवत मर्याई देवीची पूजा माननीय सोनियाताई गोरे आणि भारतीताई गोरे यांनी केली. आणि मग नंतर रथोत्सवाला आमच्या गावच्या सुरुवात झाली. आणि दरवर्षी आमच्या गावचा रथ भाऊंच्या बंगल्यापर्यंत जाऊन तिथून माघारी फिरतो. आणि हे बघा आमच्या गावची सगळी तरुण मंडळी, सगळ्यांना आमच्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. सगळी म्हणायची मला घे मला घे. मला लय भारी वाटायचं. मग आमचं सचिन शेठ तर हात वर करून म्हणत होतो मला घे, मला पण दिसत होती तुझ्या व्हिडिओ मध्ये. नंतर अंकुश भाऊच्या पत्नी भारतीताई पण म्हणल्या मला दाखवतो कसला व्हिडिओ बनवतो काय. मग त्यांना जरा आपला कंटेंट दाखवला. आणि ह्या विजयाच्या काय डोक्यात आलं काय माहित नाही, म्हणलं मला तुझा सत्कार घ्यायचा. तिथलंच फुल तोडलं आणि लागला माझा सत्कार करायला तिथंच. मी पण आपला स्वीकार केला. आणि मग तिथनं आम्ही रथाकडे गेलो आमच्या. आणि मग तिथल्या सगळ्या लोकांना आपल्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. सगळ्यांना मग लाईनीनं ब्लॉग मध्ये घेत बसलो. सगळ्यांकडे जायचो, सगळ्यांना ब्लॉग मध्ये यायचो. मला लय भारी वाटत होतं. कारण का बाकीचे लोक कसे असतात काय, त्यांना पटत नाही ब्लॉगिंग बिगिंग. पण आमच्या गावातली सगळी फुल सपोर्ट आपल्याला डायरेक्ट. नंतर या संतू दादांनी तर आमचा सत्कारच घेतला डायरेक्ट. या ठिकाणी आपल्या गावाचा लॉगर धीरज बोराटे टीबी लॉगर यांचा सन्मान होते. यात्रा कमिटीच्या वतीने त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धीरज सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचंय. आणि गावची यात्रा असली की एक फायदा नक्कीच होतो की आमची सगळी मित्रमंडळी जी बाहेरगावी शिकाय असते किंवा कामानिमित्त असते ती सगळी आम्ही एकत्र येतो. आणि त्यामुळे लय भारी वाटतं सगळ्या मित्रांना भेटून. आणि इथं आमचं अमित काका पण सांगत होतं की आम्ही सगळी गँग आहे, काही 95-96 ची बॅच आहे, पण आम्ही कामानिमित्त इकडं तिकडं असल्यामुळे आमची कधी भेट होत नाही. पण यात्रेनिमित्त आमच्या सर्वांची भेट होती. आम्ही इथं बसून मेवा वगैरे खातोय, ह्यातच खरं सुख आहे. हे सगळ्या गोष्टी सांगत होतं ती. नंतर मग आम्ही सगळ्यांची भेट घेऊन मित्रांसोबत मजा मस्ती करून नंतर मग अन्नच खायला गेलो. पण मी काय बी बोलतो कधी कधी, मलाच काय कळत नाही मी काय व्हिडिओ काढतोय. आता आम्ही अन्न सोल्याकडे चाललोय. सुनील आमचा सुनील आता मला फ्री मध्ये देणार आहे अन्न. सुनील फ्री मध्ये अन्नच देणार आहे का नाही. ब्लॉग घेतो, ब्लॉग मध्ये घेतो, तुला व्हायरल करणार, तुझं लय खपल. नंतर सगळं झालं, विजयानं काढली यामा. मग आम्ही नंतर काहीच गेलो घरी. मस्तपैकी. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.